मी डी.एडला होत असताना आमचा दुधाचा धंदा होता आणि दुधाचा धंदा इथे 3 रुपये लिटर दूध होतं, पण त्या कॅन्टीन होतं माझ्या डी.एड कॉलेजचं, तिथे 4 रुपये लिटर दूध घेत होते. 1 रुपया मला मिळत होता. मला 4 लिटर मी दूध नेत होतो, दिवसाला मला 4 रुपये मिळत होते. त्याच्यातले 2 ते 3 रुपये मी प्रवासासाठी खर्च करत होतो आणि 1 रुपया पुन्हा घरीसाठी ठेवत होतो. आणि याचं पहिलं वर्ष माझं केलं. वंदन हो वंदन हो वंदन हो वंदन हो वीरवरा तुझं वंदन हो वंदन हो वंदन हो. आपण आधारवड या पुस्तकाचं प्रकाशन करीत आहोत. समरभूमीवरी गेली 36 वर्ष ज्यांनी विद्यादानाचं काम केलं, समाजसेवेचं व्रत अंगीकारलं, अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. वंदन हो वंदन हो. गुरुची महती खूप मोठी आहे. योगायोगाने आज ज्यांचा हा सेवापूर्ती सत्कार समारंभ होत आहे त्यांच्या नावात सुद्धा गुरु आहे. उगवणाऱ्या सूर्याचे सगळेच नमस्कार करतात, पण मावळत्या सूर्याला नमस्कार करणारे कमीच असतात. आज सुद्धा निवृत्त झालेल्या या आमच्या गुरुकुबलच्या स्वागताला हे आपण आलेले मित्र आणि परिवार पाहिल्यानंतर आम्ही धन्य झालो. सच्च कर खड्ग शोभिता वामहस्तरी पूरक्त रंजिता. घरी फक्त 2 दिवस शिल्लक आहे सेवेचे, ती माझं मी कर्तव्य पार पाडत आहे. खरं तर सरांची सेवा ही कधीच न संपणारा अध्याय आहे. कारण आज जरी खऱ्या अर्थानं शासकीय नियमाप्रमाणे कधीतरी निवृत्त होत असले तर मला खात्री आहे की गेले कित्येक वर्ष त्यांच्या सहवासामध्ये आम्ही काम करत असल्यामुळे ते कायमच समाजासाठी आपली सेवा देत राहतील. पाण्याचा थेंब जर तव्यावर टाकला तर त्याचं अस्तित्व संपतं, पण तोच थेंब जर तुम्ही त्या मोत्यावर टाकला तर त्याचं मोतीबिंब तयार होतं. तसं या मोत्यासारखा प्रवास आमच्या या भावाचा आमच्या